नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे संक्रांत हा सण महिलांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची घालू नये, संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत. या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात, तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही आणि कोणत्या प्रकारच्या घालाव्या, कोणत्या रंगाच्या घालाव्या आणि बांगड्या घालायचे काय नियम आहेत, अशी वेगवेगळी माहिती आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला देणार आहे. यावर्षी म्हणजेच 2025मध्ये मकर संक्रांत मंगळवार दिनांक 14 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. मराठी पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो थोडासा उत्तरेकडे झुकलेला असतो. संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान लहान होते. तसेच मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवांचं दर्शन, तप यांना विशेष महत्त्व असते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप खूप पुण्य मिळते. तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो. आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. तर अशा प्रकारे या मकर संक्रांतीचं खूपच महत्त्व आहे. त्याबरोबरच स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण या सणाला हळदी-कुंकवाला विशेष महत्त्व असते. संक्रांतीनिमित्त महिला संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. त्यामुळे संक्रांतीचा सण हा सण महिलांना खूप आवडतो आणि ह्याच दिवशी स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो, कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाची साडी नेसू नये, संक्रांतीसाठी कोणता रंग शुभ आहे. तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक, शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ आणि नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातात. पण आपल्या हिंदू धर्मात असे 4-5 रंग आहेत की ते खूप शुभ मानले जातात. प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग आहे हिरवा. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. कारण लग्नात नवरीसुद्धा हिरव्या रंगाचा चुडा घालते किंवा महिला लग्न झाल्यानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात. कारण त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते, असे हिंदू धर्म सांगते. हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्याने एक वेगळीच ऊर्जा मिळते. शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर आपण देवीची ओटी भरताना देखील हिरव्याच रंगाची साडी घेतो किंवा पीस घेतो. त्यावरून हिरवा रंग देवीलाही किती प्रिय आहे हे कळते. त्यामुळे शक्य असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा. नसेल तर आपल्या हिंदू धर्मात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. लाल रंग हा खूप आकर्षक मानला जातो. देवी लक्ष्मीलाही लाल रंग खूप प्रिय आहे. लाल रंग हा तेजाचे प्रतीक मानला जातो. लाल रंग हा शौर्य, संघर्ष, उत्तेजना, कामवासना, आवेग, उत्साह, शुभेच्छा आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो. आपण रोजची देवपूजा करताना सुद्धा किंवा कोणतीही पूजा मांडताना लाल रंगाचे वस्त्र वापरतो. कारण लाल रंग सर्व देवांना आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्याबरोबर आपल्या सौभाग्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू, हेही लाल रंगाचे आहे. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीला लाल रंगाची साडी अवश्य नेसू शकता. त्याबरोबरच तुम्ही केशरी किंवा भगव्या रंगाची साडी देखील नेसू शकता. कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि
आणि सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते. कारण केशरी रंग वीरता, बलिदान, शौर्य यांचे प्रतीक आहे. तसेच केशरी रंग हा दिव्य शक्तीचे प्रतीक आहे. त्यानंतरचा सर्वांच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक मानला जातो. गुलाबी रंगामुळे सुख, समाधान येते आणि मनसुद्धा शांत राहते. त्यामुळे तुम्ही संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी पण नेसू शकता. त्यामुळे संक्रांतीला तुम्ही हिरवा, लाल, केशरी किंवा गुलाबी रंगाची साडी घालू शकता. थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी आपण घालू शकता. महिला महिला संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे वस्त्र घालतात. काळ्या रंगाचे कपडे घालण्याची संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे. काळ्या रंगाचे वस्त्र हे उष्णता शोषून घेते आणि मकर संक्रांत ही थंडीत येत असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात आपलं शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसात तीळ हे उष्ण आहेत म्हणून तीळ आणि गूळ देण्याची प्रथा पडली आहे. वर्षभरात कोणाशीही भांडण झालं असेल तर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ देऊन क्षमा करूया हा संदेश देण्याची सुद्धा प्रथा आहे. तर आपल्याला संक्रांती देवीने जी साडी नेसलेली आहे ती साडी नेसायची नाही. तर यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. त्यामुळे यावर्षी आपल्याला संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही. संक्रांतीला आपण काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्या. हिरव्या बांगड्या घातल्याने आपल्या पतीचे आयुष्य वाढते असेही म्हणतात. तर ह्या बांगड्या काचेच्याच असाव्या. तर एका हातात 6 आणि दुसऱ्या हातात 7 अशा बांगड्या आपण घालायच्या आहेत. किंवा एका हातात 11 घातल्या तर दुसऱ्या हातात 12 अशा घालायच्या आहेत. म्हणजे एका हातात जास्त अशी बांगडी घालायची आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.